आज आपण डोंट चेस ओनली अट्रॅक्ट या जस्टिस ओ मॅल्कम यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या एका रहस्यमय आणि जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाला सुरुवात करतो. ही पुस्तक आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला भाग पाडते. आपण आयुष्यात नेमकं कोणत्या गोष्टींच्या मागे धावायला हवं आणि कोणत्या गोष्टी आपल्याकडे स्वतःहून येऊ द्यायला हव्यात. आपण अनेकदा अनुभवले असेल की ज्या गोष्टींच्या आपण जास्त मागे धावतो, जसं प्रेम, नोकरी, स्वप्न किंवा एखादं ध्येय, त्या उलट आपल्यापासून दूर जातात. कारण आपण धावत असताना आपल्या मनात सतत माझ्याकडे हे नाही अशी भावना असते आणि हीच कमतरता आपल्याकडे पुन्हा पुन्हा आकर्षित होते. पण या पुस्तकाचा खरा संदेश असा आहे की आपण धावणं थांबवून स्वतःला इतकं मजबूत बनवायला हवं की गोष्टी स्वतःहून आपल्याकडे आकर्षित होतील. आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि ऊर्जेमध्ये बदल घडवून आपण स्वतः एक चुंबक बनू शकतो. जसं एक मजबूत चुंबक दूर असलेलं लोखंडही खेचून आणतं, तसंच मजबूत विचार आणि सकारात्मक भावना आपल्याकडे योग्य गोष्टी आणतात. आकर्षणाचा हा नियम केवळ कल्पना नाही, तर तो आपल्या विचार, भावना आणि ऊर्जेच्या एकत्रित परिणामावर काम करतो. जर आपण सतत कमतरतेवर लक्ष केंद्रित केलं तर कमतरताच वाढते. पण जर आपण स्वतःला आधीच यशस्वी, समृद्ध आणि आनंदी मानलं तर हळूहळू तीच वास्तवता आपल्या आयुष्यात दिसू लागते. म्हणूनच या पुस्तकाचा मुख्य धडा असा आहे की फक्त विचार बदलणं पुरेसं नाही, तर त्या विचारांना भावनांची साथ देणं गरजेचं आहे. जेव्हा विचार आणि भावना एकत्र येतात तेव्हाच आकर्षणाची खरी ताकद काम करू लागते. आणि शेवटी या सगळ्याचा सर्वात मोठं गुपित म्हणजे लेटिंग गो, म्हणजेच सोडून देणं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी अतोनात धडपड करतो तेव्हा आपण ब्रह्मांडाला कमतरतेचा संदेश देतो. पण जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि सोडून देतो तेव्हा आपली ऊर्जा बदलते आणि योग्य गोष्टी आपल्याकडे येऊ लागतात. आपण आपल्या आयुष्यात कोणत्या भावनांवर लक्ष केंद्रित करायचं हे स्वतः ठरवू शकतो. जेव्हा आपण भरपूरपणा, कृतज्ञता आणि आत्मविश्वास या भावनांची निवड करतो तेव्हा हळूहळू जगही त्याच भाषेत आपल्याशी संवाद साधायला लागतं. डोंट चेस ओनली अट्रॅक्ट या पुस्तकात जस्टिस ओ मॅल्कम सांगतात की आकर्षणाचं खरं रहस्य सोडून देण्यात आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप आतुर होतो तेव्हा आपण तिच्या मागे धावतो आणि त्यामुळे आपण जगाला हा संदेश देतो की ती गोष्ट आपल्याकडे नाही. पण जेव्हा आपण विश्वास ठेवतो, सोडून देतो आणि मनापासून मानतो की जर ती गोष्ट आपली असेल तर ती नक्कीच आपल्याला मिळेल, तेव्हा आपली ऊर्जा बदलते. सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही, तर विश्वास ठेवणं होय. जसं एखाद्या नदीकाठी उभं राहून आपण बोटीची दोरी घट्ट पकडून ठेवतो, कारण आपल्याला भीती वाटते की ती निघून जाईल. पण खरं तर ती बोट किनाऱ्यावर यायला आपण दोरी सोडणं गरजेचं असतं. तसंच आयुष्यातही आहे. या पुस्तकात पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की आकर्षण म्हणजे प्रयत्न थांबवणं नाही, तर आपल्या प्रयत्नांमध्ये कमतरता आणि भीतीऐवजी विश्वास आणि कृतज्ञता आणणं आहे. जेव्हा आपण योग्य भावनेने काम करतो तेव्हा आयुष्यातील अनेक दरवाजे आपोआप उघडतात. हळूहळू आपल्याला समजायला लागतं की हे कोणतंही काल्पनिक तत्व नाही, तर आयुष्याचं एक मोठं सत्य आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जातं जिथे आपली स्वप्न, इच्छा आणि खरी मंजिल आपली वाट पाहत असतात. पण यासाठी आपल्याला स्वतःच्या आत डोकावणं गरजेचं आहे, कारण खरा बदल बाहेर नाही तर आतून सुरू होतो. आपलं मन जणू एखादं शेत आहे. जसं बीज पेराल तसंच फळ मिळेल. पण जर आपण प्रेम, विश्वास आणि कृतज्ञतेची बीजं पेरली तर आयुष्यही आपल्याला त्याचं सुंदर फळ देईल. पण इथे एक मोठी चूक आपण करतो. बीज पेरल्यानंतर आपण सतत ते उकरून पाहतो की ते उगवलं का नाही. हीच अधीरता आपल्या यशाला थांबवते. म्हणूनच धैर्य आणि विश्वास हे आकर्षणाचे पहिले नियम आहेत. आपल्या ऊर्जा बदलण्यासाठी पुस्तकात 3 महत्त्वाचे मार्ग सांगितले आहेत: कल्पना, व्हिज्युअलायझेशन, भावना, इमोशन आणि कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची खोलवर कल्पना करतो तेव्हा आपल्या शरीर आणि मन त्याला खऱ्यासारखं मानायला लागतं. पण ही कल्पना तेव्हाच प्रभावी होते जेव्हा त्यात भावना जोडलेल्या असतात. फक्त मी यशस्वी आहे असं म्हणणं पुरेसं नाही, तर ते मनापासून अनुभवणं आवश्यक आहे. आणि त्यात कृतज्ञतेची जोड दिली तर ती भावना आणखी शक्तिशाली होते. शेवटी जेव्हा आपले विचार आणि भावना एकाच दिशेने काम करतात तेव्हा आकर्षणाची खरी शक्ती सुरू होते. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात अडचणी येणार नाहीत, पण त्या अडचणींनाही आपण वेगळ्या नजरेने पाहायला शिकतो. त्या आपल्याला पुढे नेणाऱ्या असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण आपल्या स्वप्नांना फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नाही, तर इतरांसाठीही विचार करतो, तेव्हा जग आपल्याला दुप्पट परत देतं. म्हणूनच या पुस्तकाचा गुपित मंत्र असा आहे: स्वतःसाठी मागा, पण सगळ्यांसाठी जगा. एका मुलीची ही गोष्ट आहे. ती वारंवार चुकीच्या नात्यांमध्ये अडकत होती. प्रत्येक वेळी तुटत होती आणि तिला वाटायचं की जगच तिच्या विरोधात आहे.
पण जेव्हा तिने डोंट चेज ओनली अट्रॅक्ट या पुस्तकातून जस्टिस ओ मॅल्कम यांनी सांगितलेला आकर्षणाचा नियम समजून घेतला, तेव्हा तिला कळलं की समस्या बाहेर नाही तर तिच्या आत आहे. ती स्वतःलाच अपूर्ण समजत होती आणि हाच संदेश ती जगाला देत होती. त्यामुळे तिच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा तशाच लोकांचा प्रवेश होत होता जे तिच्या कमतरतेला अजून वाढवत होते. पण जेव्हा तिने स्वतःवर प्रेम करायला, स्वतःला पूर्ण मानायला सुरुवात केली, तेव्हा तिची ऊर्जा बदलली आणि योग्य व्यक्ती तिच्या आयुष्यात आली. या गोष्टीतून आपल्याला कळतं की नात्यांमध्येही कोणाच्या मागे धावून काही मिळत नाही. उलट आपण स्वतःला आतून समृद्ध बनवलं की योग्य माणूस आपोआप आपल्या आयुष्यात येतो. पुढे हेही समजतं की कधीकधी आपण ज्या गोष्टी किंवा व्यक्तीला मिळवण्याचा हट्ट करतो ती आपल्यासाठी योग्यच नसते. जसे एखादं दार आपण जबरदस्ती उघडायचा प्रयत्न करतो पण ते उघडत नाही, कारण ते दार आपल्यासाठी नसतंच. कधीकधी न मिळालेल्या गोष्टीच आपली सर्वात मोठी सुरक्षा असतात. त्यामुळे आकर्षण म्हणजे फक्त मिळवणं नाही, तर जे आपल्या नाही ते सोडून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपली ऊर्जा स्वच्छ होते आणि योग्य गोष्टी आपल्या आयुष्यात येऊ लागतात. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे समीर. तो एका विशिष्ट नोकरीसाठी खूप वर्ष मेहनत करत होता, पण त्याला ती मिळत नव्हती. तो खूप निराश झाला, पण त्याने विश्वास सोडला नाही. काही वर्षांनी त्याला त्यापेक्षा मोठी संधी मिळाली आणि तेव्हा त्याला कळला की पहिली नोकरी न मिळणं हेच त्याच्यासाठी चांगलं होतं. त्यामुळे या पुस्तकाचा संदेश स्पष्ट आहे. आपल्याला जे हवं आहे तेच नेहमी मिळत नाही, पण जे आपल्यासाठी योग्य आहे ते नक्की मिळतं. पुढे हेही सांगितलं जातं की स्वप्न पाहणं थांबवायचं नाही, पण त्यावर हट्ट धरायचा नाही. विश्वास ठेवायचा की योग्य वेळ आली की योग्य गोष्ट मिळेल. जेव्हा आपण आपल्या स्वप्नांना फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नाही तर इतरांसाठीही विचार करतो, तेव्हा त्याची ताकद वाढते. जर आपण फक्त स्वतःसाठी श्रीमंत होण्याचा विचार केला तर त्याला मर्यादा असते, पण जर आपण इतरांच्या भल्यासाठी काही करण्याचा विचार केला तर जगही आपल्याला दुप्पट परत देतं. त्यामुळे आकर्षणाचा खरा अर्थ फक्त मिळवणं नाही, तर स्वतःला अधिक मोठं बनवणं आहे. शेवटी या संपूर्ण विचारामागे एक विज्ञानही आहे. जगातील प्रत्येक गोष्ट ही ऊर्जा आहे आणि आपल्या विचारांमुळे एक विशिष्ट तरंग तयार होते. आपण ज्या विचारांवर आणि भावनांवर लक्ष केंद्रित करतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात आकर्षित होतात. त्यामुळे फक्त मला यश हवं आहे असं म्हणणं पुरेसं नाही, तर ते मनापासून अनुभवणं गरजेचं आहे. हे सगळं एका दिवसात घडत नाही. जसं बीज पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, तसं यालाही वेळ लागतो. धैर्य, विश्वास आणि कृतज्ञता हे इथे खूप महत्त्वाचे आहेत. दररोज सकाळी सकारात्मक विचारांनी आणि कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात केली तर हळूहळू आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. आणि शेवटी या पुस्तकाचा सर्वात शक्तिशाली संदेश असा आहे, पाठलाग करणं थांबवा, स्वतःला बदलायला सुरुवात करा आणि जे तुमचं आहे ते स्वतःहून तुमच्याकडे येईल.